प्रिय मित्रांनो, माझं नाव नवीन शेखर आहे. मी तुमच्याबरोबर भारतातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर. आज तुमच्यासाठी मी स्तोत्रसंहिता 18वा अध्याय वाचणार आहे. दाविदाने गायलेले हे मुक्तिगीत आहे. परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातून व शाऊलाच्या हातून सोडविले. त्या दिवशी तो ही वचने गीत रूपाने परमेश्वरापुढे बोलला. ती ही वचन आहे. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी धन्यवाद करीतो. तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरिले. मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली. पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता. त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता. त्यामुळे निखारे धगधगत होते. आकाश लवून तो खाली उतरला. त्याच्या पायाखाली निबिड अंधकार होता. तो कुरुबारूढ होऊन उठला. त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले. त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा दाट ढगांचा मंडप केला. त्याच्या पुढील तेजाने घनमेघातून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गर्जना केली. परात्पराची वाणी झाली. गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली. त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडविली. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नागपुड्यातील श्वासाने सोसाट्याच्या जलाशयाचे तळ दिसू लागले. पृथ्वीचे पाय उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढिले. माझा बलाढ्य वैरी, माझे द्वेष्टे यांच्या हातून मला त्याने सोडविले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले. तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले. तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडविले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे मला फळ दिले. माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले, कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे आहेत. मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे आणि मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखिले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले. दयावंतांशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी सात्विकतेने वागतोस, शुद्धांशी ती शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिल भावनेने वागतोस, दीनजनास तू तारितोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकास नीच करीतोस. तू माझा दीप उजवळितोस. परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. तुझ्या साह्याने मी फौजेवर चालून धावत जातो. माझ्या देवाच्या साह्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग पूर्ण आहे. परमेश्वराचे वचन कसाच उतरले आहे. त्यांचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरा वाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो.
तो माझा मार्ग निर्बध करीतो. तो माझे पाय हरणीच्या पायांसारखे करीतो आणि उंच जागेवर माझी स्थापना करीतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवितो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकविते. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस. आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू आपल्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहे. माझे पाय घसरले नाहीत. मी आपल्या वैऱ्यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले आणि त्यांचा न्यायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. मी त्यांना इतपर मार दिला की त्यांना उठता येईना. त्यांना मी पायाखाली तुडविले. लढाई करता तू मला सामर्थ्याचा बंद बांधिलास. माझ्या वर उठलेल्यांना तू माझ्या खाली चित केले. तू माझ्या वैऱ्यास पाठ दाखवियास लाविले. मी आपल्या देशप्रियांचा अगदी संहार केला. त्यांनी ओरड केली तरी त्यास सोडवायला कोणी नव्हता. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा वाऱ्याने उडणाऱ्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले. रस्त्यावरील चिखल्याप्रमाणे मी त्यास काढून टाकिले. लोकांच्या बडेख्यापासून तू मला मुक्त केले. तू मला राष्ट्रांचा प्रमुख केले. जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले. परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. परदेशीय लोक गलित झाले. ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले. परमेश्वर जिवंत आहे. त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो. माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. त्याच देवाने मला सूड उगवून दिला. राष्ट्रास माझ्या सत्तेखाली आणले. तोच मला माझ्या वैऱ्यांपासून सोडवितो. माझ्या विरुद्ध उठणाऱ्यांवर तू माझे वर्चस्व करीतो. जुलमी मनुष्यापासून मला सोडवितोस. म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन. तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो. आपल्या अभिषिक्ताला दाविदाला व त्याच्या संततीला सर्व काळ वात्सल्य देतो. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. स्तोत्र संहिता याचा 18वा अध्याय इथे संपलेला आहे.